विनंती करेन श्वेता पावसकर, आपण एक मोठा संघर्ष जो कोणीही विसरू शकत नाही आणि तुमची जी खरोखरच आदरणीय अशोकजी पावसकर यांची इच्छा होती की एक ना एक दिवस मी नगरसेवक बनेल, पण नाही, त्यांच्या मुलांनी विचारलं त्याला की मी तरी बनवून दाखवेल. आणि गेल्या वेळेस स्वतःजी तुमच्याबरोबर आम्ही होतो आणि कळत न कळत तो पराजय झाला. आमचे जालन्यातून आलेले विकास गवई साहेब, आपण पण थोडे यावर आपण चांगलं आणि विशेष तुमच्याबरोबर कोण आहे हे ओळखून आपण काम करायचं आहे. आपल्याला नेहमी आम्ही सल्ला देत आलेलो आहोत, आम्ही देणार आहोत. दीपक सावंतजी तर आमचे जुने सहकारीच आहेत आणि मित्र आहेत आणि अतिशय निर्मळपणाचे आणि स्वच्छ कारभाराचे असे एक व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि त्यामुळे हे कांजूर आणि भांडूपचा विकास गटर नाले सोडून इतर कामं आपल्या आसपास झाले पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी आपण निवडून दिलेला आहे आणि सर्व तुमच्याबरोबर आहोत. स्वतः ही अतिशय चलाक मुलगी आहे, हुशार आहे, न बोलती आहे पण काम करणारी आहे. मी त्याला विनंती करेन की आपण दोन शब्द बोलावं. सर्वांना जय महाराष्ट्र. माननीय व्यासपीठ आणि इथे समोर बसलेल्या सर्व माझ्या सुंदर नटून आलेल्या मैत्रिणी, आज माता रमाबाई मंडळातर्फे इथे हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप हळदी कुंकू जयंती निमित्त नुसती जयंती. अच्छा, ओके, थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं. मला वाटलं हळदी कुंकू पण आहे त्यानिमित्त. तर माता रमाईचा आज जयंती उत्सव तुम्ही इथे साजरा करताय, त्याबद्दल सर्वांना खूप खूप अभिनंदन त्याबद्दल. आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक महिला असते आणि त्याच आपल्या माता रमाई होत्या. त्यांनी कष्टाने आपला संसार सांभाळला आणि त्या त्यागमूर्ती होत्या. त्या त्यागमूर्तीने एवढे त्याग केले, त्याच्यामुळे आज बाबासाहेब आपल्या विलायतेला जाऊन उच्च शिक्षित होऊन इथे आले आणि आपलं संविधान लिहिलं. आणि त्या मातेने एवढे कष्ट सोसले आणि आज तिचा जयंती उत्सव आपण साजरा करतोय. आपल्याला खूप अभिमान वाटला पाहिजे की आज ती आई माता होती, म्हणून आज आपल्याला नागरिक म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांनी दिला. आणि महामानव बाबासाहेबांच्या प्रतिमेला मी अभिवादनही करते. आज आपण दीपक साहेब बोलले की आपण बॉर्डरवर बसलोय म्हणून, पण दीपक साहेबांना मी तेच सांगते की इथे उमेदवार बघितला गेला नव्हता, आम्ही मशाल पोचवली होती सगळ्यापर्यंत. कारण आम्हाला माहिती होतं की आपल्या याद्यांमध्ये गोंधळ हा होणारच आहे आणि तो 100% झाला. आणि त्याच्यामुळे असं झालं की आम्ही सगळे तयार होतो, सगळ्या गोष्टींसाठी तयार होतो. त्यामुळे आम्ही मशालच सगळीकडे पोचवत होतो, जेणेकरून आपला कॅन्डिडेट इथे पण आहे, इथे पण आहे. आणि नेमके ऐन वेळेला असं झालं की आपल्या विभागातले म्हणजे 117तली काही चाळी 111 मध्ये गेल्या आणि 111तल्या काही चाळी 117 मध्ये आल्या. लोक कन्फ्यूज होतात कारण नंबर वेगवेगळे असतात. आपल्या जे आपण बटन दाबणार आहे की ते माझा 3 होता, त्यांचा 4 होता, पण माझा इथे 3 होता आणि त्यांचा तिथे 4 होता. त्याच्यामुळे आम्ही मशालच सगळीकडे पोचवली आणि आज ती मशाल पेटली आणि चांगल्या प्रकारे पेटली. कारण आमच्या सोबत भाऊ उभे होते आमच्या पाठीशी, म्हणून ती मशाल जोरात पेटली. आणि तुम्हा लोकांचा विश्वास होता, तुम्हा लोकांचे आशीर्वाद होते आणि तुम्हा लोकांनी जो विश्वास आमच्यावर ठेवलाय तो नक्कीच सार्थ ठरू. कारण तुम्हाला कुठेही आम्ही तक्रारीची जागा देणार नाही, तेवढा विश्वास ठेवा. आणि आज जे काही कामं आपल्या विभागात व्हायचे आहेत ती आधी भाऊ करतच होते, पण भाऊंना आता दोन नगरसेवकांचं बळ मिळालंय, त्यामुळे आता ती कामं अगदी सुरळीतरित्या चालू होतील. तुमच्या काही सूचना असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्या नक्कीच अंमलात आणू. कारण कसं असतं की जेव्हा आपण नागरिक असतो तेव्हा नागरिकांना ज्या काही प्रॉब्लेम्स येतात नागरिकांना, हे नागरिक चांगल्या प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात आणि आम्ही त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपाययोजना करू शकतो. आणि आम्हाला तीच करायची आहे. आमची कामं सुरू झाली आहेत. जेव्हापासून आम्ही जिंकून आलो, आम्ही दोघांनी पण 3ऱ्या ते 4थ्या दिवसापासून जोरात कामाला सुरुवात केली आहे. पण खालच्या विभागातून
वर येतोय आम्ही, कारण तिथे जास्त प्रॉब्लेम्स आहेत. आणि आपण कचऱ्याला आणि गटारी या दोन मोठ्या गोष्टींना हात घातला आहे, कारण कचरा हा कांजूरचा मोठा विषय आहे, कारण तो जिकडे तिकडे तुंबून राहतो आणि त्याच्यामुळे रोगराई पसरते. जर तो वेळोवेळी साफ झाला तर नक्कीच रोगराई कमी पसरेल आणि माझ्या जनतेला आणि आमच्या जनतेला हॉस्पिटलला कमी जावं लागेल, अशी आमचा त्याच्यावर जास्त फोकस आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी सुद्धा नागरिकांनी त्यात आम्हाला मदत करा, कारण कचरा हा आपणच टाकत असतो. तर तो तुम्ही आणि आम्ही मिळून नियोजन केलं तर त्याला नक्कीच यश येईल आणि आपली कामं जोरात चालू होतील. आणि कांजूरला जे काही आपण प्रगतीकडे नेण्याचा वसा उचललाय तो लवकरच आपला वसा अंमलात आणू, लवकरच तो साध्य होईल. आणि तुम्हाला आम्ही कुठेही तक्रारीची जागा देणार नाही एवढं आश्वासन देते. सोबतीला आहेतच, पटेकर काका आहेत, बोरुडे साहेब आहेत, सगळे आहेत. हे आधीही होते गेल्या इलेक्शनला, आताही सोबत आहेत. आणि सर्वजण आपण एकत्र मिळून काम करू तर ते चांगल्या प्रकारे होईल. आणि तुम्हाला एक विनंती करायची होती की येत्या 6 मार्चला शिवजयंती आहे. आपल्या आराध्य दैवताची शिवजयंती आपली आहे, तर तुम्ही सर्वांनी आम्हाला जॉईन करावं त्या दिवशी, कारण आपली मोठी मिरवणूक असते. बाबासाहेबांचेही आराध्य दैवत आहे आपले शिवाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण देते की तुम्ही सर्वांनी आम्हाला जॉईन करावं. आपली मिरवणूक निघणार आहे आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांपासून, तर तिथून आपण मिरवणूक सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही आम्हाला इथून जॉईन केलं तरी चालेल, पण सर्वांनी नक्की या, तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ताई, आपण आमच्या महिलांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल. आणि खरोखर नगरसेवक दोन्ही आम्हाला लाभलेले आहेत, परंतु त्यांच्या मागे संजय पाटील साहेब आहेत खासदार, त्याचप्रमाणे सुनील भाऊ राऊत आहेत आणि आमच्या मामीचा पण त्याग आहे, तो विसरता कामा नये. आपण ताईंनी स्वतः ताई आपण सगळे, आणि सगळ्यात महत्वाचं आमचे शाखा प्रमुख जे आहेत, दोन्ही शाखा प्रमुख म्हणजे सावंत साहेबांचं जे कार्य घरापर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु सावंत साहेब, मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आपण नगरसेवक, आमदार, खासदार सगळं आमचा समाज तुमच्या बरोबर आहे, निवडून दिलेला आहे. परंतु माझ्या इथे बसलेल्या महिला पंचशील नगरच्या हात वर करा जरा. ते बघा काही तुमच्या वॉर्ड मधले पंचशील नगर. साफसफाई बद्दल मी बोलत नाही, मी तुम्हाला काही बोलत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की माझा समाज जो रंजय गांधलेला आहे, झोपडपट्टीमध्ये आहे, तिथले म्हणजे नगरसेवकाचा पहिला व्याख्या समजून घ्या. नळाचं काम करण्यासाठी निवडून दिलेले नगरसेवक, तुम्हाला पाणी घरामध्ये बरोबर आलं पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणजे रस्ते, हे कांजूरचे रस्ते सुशोभित घर राहिला गटरचा, तर त्या पंचशील आणि एकविरा नगर मधला जो काही गटराचा मोठा प्रश्न आहे, जो मामा राहतात तिथे, मला वाटतं पाटील, त्या इथून जो गटराचा प्रश्न आहे तो खरोखर मार्गी लावला पाहिजे. कारण माझ्या महिलांना मी जेव्हा तिथे जातो, सावंतसाहेब आपण जाऊन उभं राहून काम करून घेतलेलं आहे, हे जाणं आहे. परंतु आता सत्ता असल्या कारणाने दोघांकडे सत्ता आहे, तर माझ्या समाजासाठी जे काही तुम्हाला मिळेल, काम करता येईल. मग इथे आपल्याला एखादं खेळाचं मैदान असेल, स्विमिंग पूल असेल, भाजी मार्केट असतील, ह्या ज्या काही नागरिकांच्या सुख सुविधा तुमच्या माध्यमातून जर आल्या, आमदार आहेत, खासदार आहेत, तर त्या आपल्याला खरोखर उपयोगाच्या होतील. आणि मी सगळ्या महिलांना माहिती आहे का आपलं आंबेडकर चौकचं काम बाकी आहे, माहिती आहे का तुम्हाला? नक्की बघा, 3 वेळा नारळ फोडला आपण. सावंत साहेब, आंबेडकर चौक हा मुंबई महानगरपालिकेमध्ये 2011 मध्ये पास करून घेतलेला आहे. तर त्याचा सुशोभीकरणाचं काम माननीय आमदार साहेबांच्या हस्ते व्हावं आणि तुम्ही तिथे परत आमच्या नारळ फोडण्यासाठी तुम्ही उपस्थित राहून ते काम लवकर चालू करावं अशी मी तुमच्या वतीने विनंती करतो. करायचं का चौकाचं, आंबेडकर चौकाचं काम? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराज 12 बलुतेदारांना घेऊन जायचे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पेनाच्या शाईने संविधान लिहिलं
आणि आज आपल्याला नगरसेवक निवडून मिळालेले आहेत. तसाच छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या धारेवरती स्वराज्य स्थापन केलं म्हणून आज आपण आनंदामध्ये राहतोय. दोन्ही महापुरुष आपल्याला अभिप्रेत आहेत. जसं ताईंनी सांगितलं की शिवजयंती आणि आंबेडकर जयंती सावंतसाहेब आपण कधीतरी एकत्र करू. कधीतरी आपण जातीवाद बाजूला केला पाहिजे. जाती धर्माच्या मध्ये न पडता आपल्याला समाज चांगला घडवायचा, आदर्श समाज घडवायचा आहे. आणि कांजूरमध्ये आजपासून आपण भेदभाव न करता, जातीभेद न करता एक समाज, एक विचार, संविधान जगवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आणि तुमचे आमचे हक्क टिकवण्यासाठी संविधानाचे कार्यक्रम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती, माता रमाईच्या जयंती ह्या शिवसेनेने साजऱ्या कराव्यात. माझी अशी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. महिलांची मी दिलगिरी व्यक्त करतो पहिल्यांदा, नाहीतर मग या लीडर लोकांच्या हातात माईक दिला की यांचाच कार्यक्रम राबवत आहे तसं काही समजू नये.